हॅलो गाईज, नमस्कार, नमस्ते, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी आहे रजिता. तर गाईज आज मी बनवणार आहे पॅटीस. तर पॅटीससाठी मी घेतलेला आहे सोयाबीनचा चुरा, बटाटा, ब्रेड क्रम, वाटाण्याचे दाणे, हिंग पावडर, कांदा, कोथिंबीर, आला लसूणची पेस्ट, किचन किंग मसाला, थोडासा गरम मसाला, मीठ आणि हिरवी मिरची. तर ही सर्व सामग्री घेतलेली आहे सोयाबीन मटरची पॅटीससाठी. तर चला आता बनवायला सुरुवात करूया. तर गाईज आता मी बनवायला सुरुवात करते. आता एका भांड्यामध्ये पाणी घेऊन जे आपण सोयाबीनचं चुरा घेतलेलं आहे ते आता ह्या पाण्यामध्ये घालायचं आहे. यामध्ये थोडं पाणी घालून त्याला भिजत ठेवायचं आहे थोडा वेळ. तर यामध्ये मी पहिलं पाणी घालून घेते. पाणी घेऊन 2-3 वेळा पाण्यातून धुवून घ्यायचं आहे, साफ करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर त्याला थोडा वेळ भिजत ठेवायचं आहे. आता याला मी 2-3 वेळा पाण्यातून धुवून घेते. तर गाईस असं मी पाण्यातून साफ धुवून घेतलेले सोयाबीनला आता थोडा वेळ त्याला भिजत ठेवायचं आहे. तर आपण इथे थोडा वेळ ठेवूया. आता आपण पहिलं इथे कढई घेतलेली, कढईमध्ये तेल घालून थोडंसं त्यामध्ये जिरं घालायचं आहे. आता मसाल्यामध्ये एक वस्तू ॲड केली ती म्हणजे जिरं. तर आपण आता याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. गॅस थोडा फास्ट ठेवायचा आहे. त्यानंतर हे जे आपण कांदा घेतलेले ते घालायचं आहे आणि कांदा तेलामध्ये व्यवस्थित थोडं परतून घ्यायचं आहे. काहीच खूप दिवसानंतर मी आज व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे, कारण काम जास्त असल्यामुळे टाईम मिळत नाही आहे ब्लॉग बनवायला. तर आता हे पॅटीसचं ब्लॉग बनवत आहे. तर हे ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि त्याला लाईक, सबस्क्राईब, कमेंट प्लीज जरूर करा. आता हे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये. तर काहीच असं कांदा छानपैकी आता परतून घेतलेलं आहे तेलामध्ये. आता त्याला आपण एका वाटीमध्ये किंवा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. गॅस स्लो ठेवते. आता हे काढून घेते मी यामध्ये. आता हे कांदा मी काढून घेतलेला आहे. आता कढईमध्ये थोडंसं तेल घालून, आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये आता जिरं घालायचं आहे. जिरं घालून बाकी सर्व काही वस्तू घालून ती भाजी शिजवून घ्यायची. आपल्याला भाजीमध्ये फरसबी किंवा गाजर असेल तर घेऊ शकता. आता तेलामध्ये जिरं घातलं आहे. आता तेलामध्ये जिरं घातलेले त्यामध्ये ते घालायचे आलं लसूणची पेस्ट जी आपण घेतलेली आहे. आलं लसूणची पेस्ट व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. आता त्यामध्ये घालायचे हिरवी मिरची, त्यानंतर घालायचे हिंग पावडर, व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. आता त्यामध्ये घालायचं किचन किंग मसाला, गरम मसाला आणि मीठ. तर हे सर्व आपण तेलामध्ये घालून घ्यायचं. आता हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे. आता हे तेलामध्ये परतून घेतलेले. आता त्यामध्ये घालायचे हिरवे वाटाणे जे आपण ताजे मटरचे दाणे ते घेतलेले आहे आणि बाकी सर्व घालायचे यामध्ये. आता यामध्ये घालायचे सोयाबीन छानपैकी पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे, पाहू शकता. आता पाण्यातून असे काढून त्याला यामध्ये घालायचे तेलामध्ये. एकदम छान टिक्की बनते सोयाबीनची. सोयाबीन, वाटाण्याचे दाणे आणि बटाट्यापासून टिक्की बनवत आहे. तशी काढून घेते पाण्यातून सोयाबीनला. अगर आपल्याकडे सोयाबीन चुरा नसेल तर अख्खा सोयाबीन असेल त्याला मिक्सरमध्ये वाटून थोडं त्याला कढईमध्ये भाजून नंतर मिक्सरला वाटून घेतल्यावर ते असं छान बारीक वाटून होतं आणि ते नंतर त्याचा वापर करायचा आहे. माझ्याकडे तर सोयाबीनचा चुरा होता तर त्याचा मी वापर केला आहे. जेव्हा नसतं तर मी अख्खा सोयाबीन त्याला असं कढईमध्ये थोडं भाजून त्याचा चुरा बनवून घेते मिक्सरमध्ये. नंतर मग त्याची भाजी बनवायला घेते. भाजीसुद्धा छान बनते सोयाबीनची. हे सर्व व्यवस्थित तेलामध्ये मसाल्यामध्ये फ्राय करायचं. आता यामध्ये घालायचे बटाटे 4 मोठे बटाटे घेतलेले आणि त्याचे असे तुकड्यांमध्ये कट करून घेतले. आता हे व्यवस्थित आपण त्याला फ्राय करून घेऊया तेलामध्ये व्यवस्थित. यामध्ये आपण मीठ, किचन किंग मसाला, गरम मसाला, हिंग, मिरची, आलं लसूणची पेस्ट हे सर्व घेऊन त्याला टाकून त्याला शिजवायला घ्यायचं. तर यामध्ये थोडंसं पाणी घालून शिजवायला घेऊया. आता यामध्ये पाणी घालून, पाणी जास्त नाही घालायचं, थोडंसं घालायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये भाजीला शिजवून घ्यायचं आहे. भाजी एकदम सुकी करून घ्यायची आहे, त्यामध्ये पाणी ठेवायचं नाही आहे. आता याला आपण व्यवस्थित
पाण्यामध्ये शिजवून घेऊया भाजीला. आता झाकण लावून 10-15 मिनटं भाजी शिजवा ठेवते. तर तुम्हाला मी 10-15 मिनटानंतर भेटते. तर गाईस बघूया भाजी शिजली की नाही. अशी छानपैकी भाजी शिजून घेतलेली पाहू शकता. पाणीसुद्धा नाही आहे. अशी सुकी भाजी बनवून घ्यायची पहिली अगोदर. आता त्यामध्ये घालायचे कोथिंबीर, जे आपण कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे ती पूर्ण घालायचे. आता कोथिंबीर बारीक घेऊन व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता त्यामध्ये घालायचं आहे जे आपण कांदा घेतलेला, वेगळं कांदा मी जे फ्राय करून घेतलेलं ते सुद्धा त्यामध्ये घालायचं आहे. आता ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये घालायचे थोडंसं चाट मसाला. आता यामध्ये मी थोडंसं चाट मसाला घातलेला आहे. चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर घालू शकता. आता मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते. बटाटा सुद्धा छानपैकी शिजलेले पाहू शकता. तसं पण त्याला बारीक करून घ्यायचं, मॅश करून घ्यायचं. तशी छानपैकी पॅटीसची भाजी बनवून घ्यायची. अगर कुकरमध्ये घालायचे असेल तर 1-2 शिट्टी घालून तिला शिजून घ्यायचे कमी पाणी घालून. जेव्हा आपल्याकडे टाईम नसतं त्या कुकरमध्ये 1-2 शिट्टी घालून ती भाजी शिजून घ्यायची. थोडंसं पाणी घालायचं आणि ती 1-2 शिट्टी घालून शिजून घ्यायची भाजी. तशी छानपैकी मी सोयाबीन, मटर, बटाटा घालून बाकी सर्व मसाले घालून याची छानपैकी भाजी बनवून घेतलेली आहे. आता तिला थंड करायला ठेवायचे. तसं छानपैकी तिला आता अशी मॅश केलेली. आता हिला मी थंड करायला ठेवते. आता ही भाजी काढून घ्यायची ताटामध्ये थंड करायसाठी. ती काढून घेते मी. आता या भाजीला तशी छानपैकी भाजी बनवून घेतलेली आहे पाहू शकता. तर हिला थंड करायला ठेवूया. आता त्यामध्ये थोडंसं आपण ब्रेड क्रम वापरूया. तर ब्रेड क्रम वापरून घेते. जे मी ब्रेड क्रम बारीक करून घेतले, ब्रेड क्रम म्हणजे ब्रेड चुरा, त्यात हे मसाल्यामध्ये भाजीमध्ये वापरूया. 1 वाटी घेतलं तर 1 वाटीचा वापर केला आहे ब्रेडच्या चुऱ्याचा. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ थंड करायला ठेवूया. एकदम सोपी रेसिपी पॅटीसची पाहू शकता. एकदम अशी झटपट बनणारी रेसिपी आहे आणि टेस्टी. आता ही मिक्स करून घेतलेली आहे. थोडा वेळ आपण थंड करून ठेवूया करायला. थंड झाली का त्याचं पॅटीस बनवून घ्यायचं. गाईस आता इथे भाजी थंड झालेली आहे पाहू शकता. तसा आता त्याचे पॅटीस बनवायचे. तर आता पहिले एकत्र करून घ्या व्यवस्थित. आणि आता मी इथे थोडंसं ब्रेड क्रम घेतलेलं आहे, त्याचासुद्धा आता वापर करायचा आहे. आता पहिला आपण हे सर्व एकत्र करून घेऊया व्यवस्थित. थंड झालेलं आहे तर पटापट त्याचं पॅटीस बनवायला घ्यायचं आहे. आता हे मिक्स केलेलं आहे व्यवस्थित पाहू शकता. बटाटा सुद्धा छानपैकी बारीक झालेला आहे. आता यामध्ये थोडंसं तेल हाताला लावून घ्यायचं आहे आणि त्याचे पटापट पॅटीस बनवून घ्यायचे. असं छानपैकी असे पॅटीस बनवून घ्यायचे पाहू शकता. तसे पटापट सर्व बाकीचे पॅटीस बनवून घेते. जसे आता हे बनवलेले तसंच बाकीचे पॅटीस बनवून घेते. तसं बनवून घ्यायचे. कोणताही आकार देऊ शकता. तर मी असे गोल आकार दिलेले. आता पटापट बाकीचे बनवून घेते. तर गाईस असे छानपैकी मी पॅटीस बनवून घेतलेले आहेत पाहू शकता. तसे मी पॅटीस बनवलेले आहेत आणि आता त्याला बनवायला घेऊया. तर गाईस इथे मी पॅन घेतलेले. पॅनमध्ये तेलसुद्धा घेतलेलं आहे आणि आता पॅटीस बनवायला घ्यायचं आहे. अगर कढाईमध्ये तेल घालून तिला असं फ्राय करून घ्यायचं असेल तर तसे पॅटीस फ्राय करून घेऊ शकता. आता हे असे मी पॅटीस बनवलेले आहेत ते आता क्रममध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित त्याला क्रम लावून घ्यायचं आहे.
तर गाईस असं हे शेवटचे झालेले आहेत, पाहू शकता. तर आता हे काढून घेऊया. तर एकदम छानपैकी टेस्टी बनलेले आहेत सोयाबीन मटरचे पॅटीस. तर हे काढून घेऊया. तर गाईस असं छानपैकी पॅटीस बनवलेले आहेत, पाहू शकता. असे एकदम कुरकुरीत सुद्धा बनलेले आहेत. आता इथे मी हिरवी चटणी बनवलेली आहे, तर ती सुद्धा आता घेऊया. हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस सुद्धा घेऊ शकता खाण्यासाठी. तर गाईस अशी छानपैकी झाली एक पॅटीस. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली सोयाबीन मटर दाण्यापासून बनवलेल्या पॅटीसची? कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.